शी जिनपिंग पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना म्हणजेच चीनचे अध्यक्ष, जगातल्या सर्वात ताकदवान व्यक्तींपैकी एक. जिनपिंग हे 2013 पासून चीनचे अध्यक्ष आहेत. आपण आजीवन या पदावरती राहू अशी तरतूद त्यांनी आधीच करून ठेवली आहे. सध्या जगात जिनपिंग यांच्या एवढी ताकद असणारी व्यक्ती फार कमी आहेत. अनेक जण तर त्यांना चीनच्या इतिहासातल्या सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एक म्हणतात. पण आता हेच शी जिनपिंग चर्चेत आले आहेत. हे त्यांच्या हत्येच्या प्रयत्नामुळे. चीनमधून बाहेर आलेल्या बातम्यांनुसार अलीकडेच चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या विरुद्ध देशात लष्करी उठावाचा प्रयत्न झाला होता. जिनपिंग यांची हत्या करून चीनमध्ये सत्ता पालट करण्याचा प्लॅन होता, पण जिनपिंग यांनी हा प्लॅन हाणून पाडला. या घटनेनं चीनमध्ये खळबळ माजली. याची चर्चा सध्या जगभरात व्हायला लागली आहे. हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे? शी जिनपिंग यांच्या विरुद्ध लष्करी उठाव झाल्याच्या चर्चा का होत आहेत? हा प्रयत्न नेमका कोणी केला? जिनपिंग यांनी हा प्रयत्न कसा हाणून पाडला? सगळी स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी शी जिनपिंग यांच्या विरुद्ध लष्करी उठावाच्या चर्चा कशा सुरू झाल्या ते बघूया. जनरल झांग युशिया, चीनच्या सेंट्रल मिलिटरी कमिशनचे उपाध्यक्ष. चीनच्या सैन्यात युशिया यांचं स्थान फार वरचं आहे. मागच्या अनेक वर्षांपासून त्यांना शी जिनपिंग यांच्या सर्वात जवळचे लष्करी अधिकारी मानले जातं. सेंट्रल मिलिटरी कमिशन ही चीनच्या सैन्यावरती नियंत्रण ठेवणारी संस्था आहे. स्वतः शी जिनपिंग या संस्थेचे अध्यक्ष आहेत. जनरल झांग युशिया यांच्याकडे या संस्थेचं उपाध्यक्षपद असल्यामुळे त्यांना जिनपिंग नंतर चीनमधला सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हटलं जातं. आता या झांग युशिया यांनी शी जिनपिंग यांच्या विरुद्ध लष्करी उठाव केल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पण नेमकं घडलं काय ते सांगते. चीनच्या सरकारनं अलीकडे जनरल झांग युशिया यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली. चीनच्या संरक्षण मंत्रालयानं शनिवारी 24 जानेवारीला ही माहिती दिली आहे. सरकारनं त्यांच्यावरती शिस्त आणि कायद्याच्या उल्लंघनाचा आरोप लावला आहे. फक्त जनरल झांग युशियाच नाही, तर चीनच्या सरकारनं लष्करी रणनीतीचे प्रमुख लिऊ झेनली यांना सुद्धा अचानक ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली. ते सुद्धा चीनच्या सेंट्रल मिलिटरी कमिशनचे सदस्य आहेत. संरक्षण मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलंय की कम्युनिस्ट पक्षाच्या सेंट्रल कमिटीच्या मंजुरीनंतर या दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. सरकारनं या दोघांवरच्या आरोपांबाबत आणखी काहीही माहिती दिली नाही, त्यामुळे संशय वाढलाय. चीनचे एवढे वरिष्ठ अधिकारी जे शी जिनपिंग यांच्या इतके जवळचे आहेत, त्यांची अशा प्रकारे अचानक चौकशी का सुरू झाली? यामुळे काहीतरी मोठं घडल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. हाँगकाँगच्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार जनरल झांग यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यामुळे चीनी सरकारनं त्यांच्यावरती ही कारवाई केली. पण अनेक रिपोर्ट्सनुसार यामागचं खरं कारण वेगळं आहे. कॅनडात राहणाऱ्या चीनी लेखिका शेंग शुई यांनी याबाबत एक धक्कादायक दावा केलाय. त्यांनी एका सूत्राचा हवाला देऊन म्हटले की जनरल झांग युशिया आणि लिऊ झेनली यांनी शी जिनपिंग यांच्या विरुद्ध लष्करी उठावाचा प्रयत्न केला होता, पण तो अयशस्वी झाला. त्यामुळे या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या दाव्यानुसार चीनच्या सैन्यामध्ये सध्या मार्शल लॉ लागू करण्यात आला असून सैनिकांचे फोन जप्त करण्यात आले आहेत. जिनपिंग यांच्या विरुद्ध कुठलंही बंड किंवा उठाव रोखण्यासाठी सैनिकांची चौकशी केली जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आता शेंग शुई यांनी नेमकं काय काय दावे केलेत ते पाहूया. शुई यांच्या म्हणण्यानुसार जनरल झांग आणि लिऊ झेनली हे 18 जानेवारीच्या संध्याकाळी शी जिनपिंग यांच्यावरती हल्ला करण्याच्या तयारीत होते. त्या दिवशी जिनपिंग हे चीनची राजधानी बीजिंग मधल्या जिंगशी हॉटेलमध्ये थांबणार होते. मागच्या काही काळापासून शी जिनपिंग यांचं कोणतंही एक निवासस्थान ठरलेलं नाही. ते दर काही दिवसांनी त्यांचं राहण्याचं ठिकाण बदलतात. असं केल्यानं त्यांच्या हालचालींवरती लक्ष ठेवणं अवघड जातं. ज्या दिवशी जिनपिंग हे जिंगशी हॉटेलमध्ये थांबणार होते, तो दिवस त्यांच्यावरती हल्ला करण्यासाठी सर्वोत्तम आहे असं जनरल झांग आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वाटलं. पण ऑपरेशनच्या फक्त 2 तासाआधी त्यांचा प्लॅन शी जिनपिंग यांच्यापर्यंत पोहोचला. शेंग शुई यांच्या म्हणण्यानुसार एकतर जिनपिंग यांनी आधी जनरल झांग यांच्या अवतीभवती त्यांचे माणसं ठेवले होते किंवा शेवटच्या क्षणी झांग यांच्याशी कोणीतरी फितुरी केली. जनरल झांग यांच्या प्लॅनची माहिती मिळताच जिनपिंग ताबडतोब हॉटेलमधून बाहेर पडले आणि त्यांनी काउंटर अटॅक करण्याची तयारी सुरू केली. इकडे जनरल झांग यांच्या सहकाऱ्यांना अजूनही त्यांचा प्लॅन लीक झाल्याचं माहिती नव्हतं, त्यामुळे ते हॉटेलमध्येच थांबले होते. शेंग शुई यांनी सूत्रांच्या हवाल्यानं दावा केलाय की जिनपिंग हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर हॉटेलमध्ये जनरल झांग यांचे सहकारी आणि शी जिनपिंग यांच्या सुरक्षा रक्षकांमध्ये जोरदार चकमक झाली. दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. या जिनपिंग यांच्या सुरक्षा दलातले तब्बल 9 जवान मारले गेल्याचं म्हटलंय. शिवाय जनरल झांग यांचे काही सहकारीही मारले गेल्याची माहिती आहे. या घटनेनंतर शी जिनपिंग यांनी ताबडतोब जनरल झांग आणि लिऊ झेनली यांना अटक करण्याचे आदेश दिले. त्यांच्या कुटुंबियांनाही त्याच रात्री ताब्यात घेण्यात आलं. शेंग शुई यांच्या म्हणण्यानुसार जनरल झांग यांनी त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी हलवलं नव्हतं, कारण असं केल्यानं संशय निर्माण झाला असता. चीनच्या सरकारनं या सगळ्या घटनेची माहिती कुठेही बाहेर जाऊ दिली नाही.
शनिवारी सरकारनं अचानक घोषणा केली की जनरल झांग युशिया आणि लिऊ झेनली यांना शिस्तभंग आणि कायद्याच्या उल्लंघनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे। पण यामागचं खरं कारण म्हणजे या दोघांनी जिनपिंग यांच्या हत्येचा प्रयत्न केला होता, असा दावा लेखिका शुई यांनी केला आहे। शेंग शुई यांच्या म्हणण्यानुसार या घटनेनंतर शी जिनपिंग हादरून गेलेत। जिनपिंग यांची आई आणि त्यांच्या बहिणीलाही या हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे। त्या दोघींना शेंझेन इथल्या एका गेस्ट हाऊसमध्ये कडक सुरक्षेत ठेवण्यात आलंय। आता महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे जनरल झांग यांनी शी जिनपिंग यांच्यावरती हल्ल्याचा प्रयत्न का केला? तर जिनपिंग सत्तेत आल्यापासून त्यांनी चीनी सैन्यातल्या अधिकाऱ्यांविरुद्ध मोठी मोहीम आखली आहे। 2013 पासून चीनी सैन्यातल्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकतर काढून टाकण्यात आलंय किंवा त्यांना शिक्षा देण्यात आली आहे। यात 2 माजी संरक्षण मंत्र्यांचाही समावेश आहे। गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सेंट्रल मिलिटरी कमिशनचे वरिष्ठ अधिकारी हे वेईडोंग यांना चीनी कम्युनिस्ट पक्ष आणि पीपल्स लिबरेशन आर्मीतून काढून टाकण्यात आलं होतं। गेल्याच महिन्यात चीनच्या संसदेनं इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना काढून टाकलं होतं। शी जिनपिंग हे पक्ष आणि सैन्यावरची आपली पकड आणखी मजबूत करण्यासाठी हे करत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे। शेंग शुई यांनी दावा केलाय की जिनपिंग अशा प्रकारे एका मागोमाग एक अधिकाऱ्यांना बाहेर करत होते, त्यामुळे पुढचा नंबर आपला असू शकतो असं जनरल झांग यांना वाटलं असावं। त्यामुळेच त्यांनी शी जिनपिंग यांची हत्या करण्याचा प्लॅन आखला होता। आता प्रश्न आहे की इथून पुढे काय? तर शू यांच्या म्हणण्यानुसार या घटनेनंतर शी जिनपिंग हे लष्करी अधिकाऱ्यांवरच्या कारवाईची मोहीम आणखी तीव्र करू शकतात। कदाचित ते सैन्यात मुळापासून वरपर्यंत बदल घडवू शकतात। चीनचं सरकार याला सैन्य सुधारणा म्हणतंय, पण पडद्यामागची स्टोरी म्हणजे हा सत्तेसाठीचा संघर्ष असल्याचं शू यांचं म्हणणं आहे। या घटनेनंतर सध्या चीनमध्ये सत्ता संघर्ष किती तीव्र झालाय याचा अंदाज लावता येतो। काही रिपोर्ट्सनुसार शी जिनपिंग यांनी ते आजारी असल्याच्या अफवाही उडवल्या होत्या। याचा वापर करून त्यांनी त्यांच्या विरोधकांना मार्गी लावलं। मात्र हे सगळे दावे आहेत, पण याबाबत खरी माहिती चीनमधून बाहेर येण्याची शक्यताही नाही। पण जेवढी माहिती समोर आली आहे त्यावरून चीनमध्ये नक्कीच काहीतरी मोठं घडत असल्याचं दिसतंय। आता यात पुढे काय घडतं याबाबत आणखी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। याबाबत तुम्हाला काय वाटतं? शी जिनपिंग यांच्या हत्येचा प्रयत्न झाला असावा का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।